हाय एव्हरीवन. तर आज ना आपण मेथीचे पराठे पाहणार आहोत. तर काल ना मी मार्केटवरून मेथी घेऊन आलेली होती. तर चला म्हटलं आज ब्रेकफास्टमध्ये मेथीचे पराठेच बनवूयात आणि डिनरमध्ये मस्त लसूणी मेथीची भाजी बनवूयात. तर आज ना मी तुमच्यासोबत लॉंग व्हिडिओमध्ये लसूणी मेथीची सुद्धा रेसिपी शेअर करणार आहे. तोही व्लॉग लवकरच येईल. तर नक्की तोही व्लॉग बघा आणि व्लॉग बघण्यासाठी असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर ना सगळ्यात आधी मेथीला ना छान असं वॉश करून घेतलेलं आहे. त्यानंतर ना मेथीला छान असं बारीक बारीक कापून घेतलं आहे आणि यामध्ये ना मी अद्रक लसूण आणि जिऱ्याची पेस्ट काढून घेतली आहे. ती सुद्धा मिक्सरमधून बारीक करून घेतली आणि त्यानंतर थोडासा कांदा आणि एक टमाटर छान तोही बारीक कापून त्यामध्ये टाकले आणि त्यानंतर जे आपले बेसिक सुके मसाले असतात तिखट मीठ हळद धने पावडर वगैरे ते सगळे ॲड केलेले आहेत मी बघू शकता. आणि याला ना छान असं गोळा बनवून घेतलेला आहे. फक्त थोडंसं बेसन पीठ आणि पूर्ण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. ते छान असं गोळा बनवून घेतला आणि त्यानंतर ना छान असे 1 बाय 1 मस्त असे पराठे करून घेतले. तर पराठे ना तुम्ही तेलाने किंवा तुपाने किंवा बटरने सुद्धा शेकू शकता. पण मला तूप बटर तेवढं काही आवडत नाही म्हणून मी ना जास्त तर तेलाचाच वापर करते. तर इथं मी तेलाने छान असं आलटून पालटून मस्त असं पराठे शेकून घेतले आहेत. तर बघा इथं आपले पराठे छान छान रेडी आहेत आणि मस्त यांना आपण हिरव्या मिरचीच्या ठेचा आणि दहीसोबत सुद्धा खाऊ शकतो. पण माझ्याकडे वेळ नव्हता तर मी ठेचा नाही बनवला. तर मस्त असे छान छान पराठे मी मस्त दहीसोबत एन्जॉय केले. तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.